महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा माळमोळ्यांचा रांगडा खेळ क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जाणार। दुसऱ्या फेरीमध्ये कोण दाखल होणार हे चित्तधरक सामने आपल्याला पाहायला मिळतील। प्रशांत पाटील भेटकल संघाचा आशेचा किरणच म्हणावा लागेल। 100 रुपयाचं पारितोषिक अभिजित घरत यांच्याकडून। जय भवानी वाशी चढाईसाठी चिन्मय पाटील चढाईसाठी निघालाय ग्राउंड। एक जबरदस्त रेड मशीन पेठ तालुक्याची म्हणावी लागेल। कोपरा रक्षक ग्राउंड नंबर 2 वर अनुज पाटील, मध्यरक्षक कौस्तुभ पाटील। हो आता मात्र चढाईमध्ये लढाई केले सुपर रेड। तो डर से डरोगे तो डर जाओगे, डर को डराओगे तो ही जीत पाओगे। मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे। यूं जमीन पे बैठ के क्यों आसमान देखते, अपने पंखों को खोल इस जमाना से उड़ान देखता है। तोच पंकज पुन्हा एकदा चढाईसाठी नवकिरण स्पोर्ट भेटकल अभिजित घरत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येतोय। दोन्ही खेळाडूंसाठी जर पंकजची यशस्वी चढाई झाली तर बुचकुल्यात पडेल बोरी संघ। पूर्ण जांभुलटे आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 वर। पहिल्या फेरीचा शेवटचा सामना वर्सोवाई वाशी विरुद्ध श्रीराम जांभुलटे। पंकज पाटील तुझ्यावर मात्र पूर्ण दारोमदार यशस्वी, मात्र पुन्हा एकदा 1 गुण मिळते। पंकज निघालाय पुन्हा एकदा तीच परिस्थिती। रोहित चढाईसाठी, प्रशांतसाठी पैशाचा पाऊस झालाय। अभिजित घरत एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर 100 रुपयाचं पारितोषिक। आता मात्र A1 जोडी मैदानात, एकीकडे निखिल म्हात्रे दुसरीकडे रोहित म्हात्रे। सुपर टॅकलचा नजराणा मात्र पंकज पाटील वारंवार यशस्वी चढाया करतोय। प्रयत्न छान, मात्र सुपर टॅकल ग्राउंड नंबर 1 वर 2 गुण निश्चितच मिळतील निखिल च्या संघाला, अर्थात हनुमान बोरी। खरोखर सन्माननीय एक जबरदस्त व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान आहेत सन्माननीय नितीनजी मोरे आणि त्यांच्या समोर आपण सामना खेळताय। मेहनत करावी लागेल मैदानात। प्रशांत पाटील यांच्यासाठी ऑफर एकटा चढाई 3 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक। कमाल चषक 2024 कुणाच्या नावावर सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब आणि त्यांच्या सहभागी मंजिता मिलिंद पाटील, सरपंच ग्रामपंचायत भेटकल। आयोजकांचं मी धन्यवाद देईन। एक जबरदस्त प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी दिलेला आहे। वर्सोवाई वाशी विरुद्ध श्रीराम जांभुलटे आपल्याला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना। वर्सोवाई वाशी विरुद्ध श्रीराम जांभुलटे आपल्याला दुसरा पुकार ग्राउंड नंबर 1 वर। पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना होईल, त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल।
दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गणेश क्लब उरण विरुद्ध अंतुरे. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 साठी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गणेश क्लब उरण बोकडविरा विरुद्ध अंतुरे. आपल्याला पहिला पुकार दुसऱ्या फेरीसाठी. तर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना वर्सोवाई वाशी विरुद्ध झुंजधीर श्रीराम जांभुलटे. ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना जय हनुमान बोरी विरुद्ध नवकिरण स्पोर्ट भेंडकल. ग्राउंड नंबर 2 वर आपण पाहताय आकादेवी बोरी. आताच खरोखर हो निखिल म्हात्रे जबरदस्त चढाई चकवा देतो. एका चढाईत किती गुण. सुपर रेड सामनाधिकारी पहिल्या फेरीचा शेवटचा सामना ग्राउंड नंबर 1 वर वर्सोवाई वाशी पेन विरुद्ध श्रीराम जांभुलटे. तर ग्राउंड नंबर 2 वर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गणेश क्लब उरण बोकडविरा विरुद्ध अंतुरे. आपल्याला पहिला पुकार दुसरा पुकार ग्राउंड नंबर 2 वर. जय भवानी वाशी 8 गुण तर आकादेवी बोरी 3 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. खरोखर आताच एक आपण स्पर्धा पाहिली 40 वर्ष वयोगटाच्या 40+ अरुण पाटणी खरोखर चंद्रकांत बोरकर आणि त्याच्या संघानं यांच्या संघानं एक संकल्पना मांडली की आपल्या सिनियर खेळाडूंना वर्ष झालेले असून सुद्धा अनेक खेळाडू आपण मैदानात पाहिले होते. अनेक दिग्गज राष्ट्रीय खेळाडू सुद्धा फक्त आपण ऐकून होतो. मात्र पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भाग्य किती खेळाडू आपणास पाहायला मिळाले. अशी अनेक स्पर्धा रायगड जिल्ह्यात आता आयोजकांच्या माध्यमातून होती. अशी खुश खबर सर्वांना देण्यात येते आणि आम्हाला सुद्धा समजलेली आहे. तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. खरोखर या भेंडकल नगरीत हा कबड्डीचा थरार कमाल चषक भव्य कबड्डी स्पर्धा 2024 भेंडकल उरण. ग्राउंड नंबर 2 वर जर पाहिलं तर जय भवानी वाशी विरुद्ध आकादेवी बोरी. तर ग्राउंड नंबर 1 वर नवकिरण जी घरात संजय पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर मावल आम्ही वागल आम्ही अरे मरणाचा भी काल आम्ही
रणमस्तांची जात आमुची अरभ्या कुणाला गावतो र प्रीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोज र खायाची लयतेचा राजा मी हातर तयाच निकत नाही जबर तवर झुंजत राहायचं कडबी झुंज द्यावी लागेल मैदानात धारदार चढाया पाहायला मिळतील का रसिक मायबाप प्रेक्षकांना खरोखर उरण तालुक्यात कबड्डीचा आणि क्रिकेटचा जास्त थरार असतो. RCB विजयी झालेले आहे असं मला कानावर आलेलं आहे. तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. सामना चालू आहे. एकीचं बल पाहायला मिळालं. आकडा जलद होतोय सामना. वेग घेतोय खेळाडू. मल्टिपल गुणांची आवश्यकता बोरी संघाला. कौस्तुभ पाटील कोपररक्षकाच्या भूमिकेत तर विराज पाटील झुंज देत असताना ग्राउंड नंबर 2 वर ग्राउंड नंबर 2 वर 1 वर चालू असलेला सामना यशाकडे वाटचाल करतोय. 15-28 28-15 अशी जबरदस्त आघाडी घेऊन जय हनुमान बोरी हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. विजय संघाचं अभिनंदन, पराजय संघाचं कौतुक. मी विनंती करतोय नवकिरण स्पोर्ट बेडकर संघाला आपण या स्पर्धेत सहभागी झालात आपल्याला गौरव चिन्ह दिला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. उभा टाकलाय विराज आणि मात्र रोखला गेलाय वारू. अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून हा सामना हजर करा. आपल्याला फायनल पाहू. चढाईची धुरा चिन्मय पाटीलच्या खांद्यावर. जो जिंकले ते स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात सायकल ज्याला भेटली असा हा खेळाडू चढाईसाठी रायगड जिल्ह्याचा उदयोन्मुख खेळाडू आणि उद्याचा भविष्य मी निश्चितच म्हणेन. रायगड जिल्ह्यात अनेक खेळाडू आपल्या कार्यकर्तृत्वावर यशस्वी झाले. 5 शिवछत्रपती पुरस्कार रायगड जिल्ह्याला मिळाले आणि खरोखर रायगड जिल्ह्याचा पहिला छत्रपती शिवछत्रपती पुरस्कार विजेता अर्थातच सन्माननीय विजय म्हात्रे सर त्यांचं खरोखर आताच दुःखद निधन झालं. तर उद्या शोकसभा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठेवण्यात आलेले. सर्वांनी तिथे हजर राहायचं. सर्वांना खरोखर एक भावपूर्ण आदरांजली आपण वाहणार आहोत. उद्या 5 वाजता बोरी संघाचा हा चढाईपटू जबरदस्त पदलालित्य. कोपरा रक्षकाला टिपण्याचा माणूस उभा टाकलाय विराज आणि क्षेत्ररक्षण झालंय जय भवानी. चला ग्राउंड नंबर 1 वर वारंवार पुकारा येतोय श्रीराम जांभळडे. आपल्यामुळे या स्पर्धेला विलंब होतोय. पंधरा 7-15 अनुज पाटील कमबॅक केलाय. पलटवार केलाय बोरी संघानं. मात्र वेल काढू धोरण निश्चितच पाहायला मिळेल जय भवानी वाशी संघाकडून. कारण आघाडी बलाढ्य परंतु ही आघाडी मोडत काढायची असेल तर आठवावा लागेल याच गावाचा अश्विन पाटील ज्याने एका चढाईत
पाटणी येथे झालेल्या स्पर्धेत 7 गुण प्लस 2 असे 9 गुण प्राप्त केलेला, परंतु आज आपल्यातून निघून गेला असला तरी त्याच्या आठवणी मात्र मैदानावर जाग्या करतो आम्ही. भारत पाटील हे सुद्धा नाव महत्वाचं आहे. तारासे होईल काय पलटवार बोरी संघ. हो 1 गुण निश्चितच मैदानावर. दुवारडाय करूया मरो सिच्युएशन मध्ये कौस्तुभ पाटील आणि ही यशस्वी चढाई प्राप्त करतोय. 16-9-9-16 वारंवार कोपरक्षकाकडून अँकल होल्ड केला जातोय मात्र सक्सेसफुल होत नाहीये. श्रीराम जांभुलटे आपला संघ हजर करा. ग्राउंड नंबर 1 वर प्रतिस्पर्धी संघ वर्सोवाई वाशीपेठ आपण सुद्धा चला. अजून जिंकलो नाही. सन्माननीय गणेशजी पाटील पांडेयांना विनंती करतोय व्यासपीठावर चला. ही जर चढाई यशस्वी झाली भवानी वाशी संघ मात्र क्षेत्ररक्षण झालं. 18-10-10-18 8 गुणांची आघाडी. चिन्मय पाटील शेवटची 2 मिनिटं बाकी. सामनाधिकारी उल्हास पाटील सर एक जबरदस्त सामनाधिकारी रमेश पाटील सर असतील. अजून मात्र जिद्द सोडली नाहीये. बोरी संघानं 2 मिनिटं दिली आहेत. भरपूर वेळ बाकी आहे. पुन्हा एकदा 1 गुण. एका चढाई 7+2 गुण मिळतात हे विसरू नका. हा कबड्डीचा करिश्मा. चिन्मय पाटीलच्या चढाया होतील का यशस्वी? सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल असे शब्द रसिकांच्या मुखातून निघणार का हा प्रश्नचिन्ह आहे. हो मात्र आता चमकलाय मैदानावर हाच तो जय भवानी वाशी संघाचा हिरा शिवशंभो पाटणेश्वर. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. झुंजार कणे विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. या क्रीडा नगरीमध्ये एका खेळाडूचा हात उतरलेला आहे. कोणी अनुभवी असेल तर व्यासपीठाकडे चला. व्यासपीठाकडे चला. जर कोणी खांदा बसवणार असेल अनुभवी आहे व्यासपीठावर आहेत का? सरपंच साहेब आहेत. चला मैदानाकडे. सन्माननीय वैभवजी ठाकूर जसकार यांच्या माध्यमातून सुद्धा एक जबरदस्त स्पर्धा जसकार नगरीमध्ये त्यांनी घेतली.